Welcome student. Open your textbook, page number 34. Okay, we are in part 3, substance, topic number 5, that is substance in the surrounding, their states and the properties. In the last section, we learned about the temperature and the construction of the thermometer on page number 33. Now in today's section we are going to learn how to record the temperature of the substance. For that some activity is given in your textbook. What is the activity? Let's read. Take a thermometer from a laboratory. The bulb at its lower end is filled with the mercury. See here, this is the thermometer. The lower end of the thermometer consists of a mercury, that is called as a mercury bulb. Okay. The mercury rises a certain level in a capillary tube above the bulb. You will see the scale next to the mercury column. Reading the temperature near the level of the mercury tells us the temperature of the air around the bulb of the thermometer. In this section, म्हणजे या भागामध्ये काय सांगितलेलं आहे, रूम टेम्परेचर मध्ये हा जो तापमापी आहे किंवा थर्मामीटर आहे याच्या एका एंडला लोअर एंडला काय आहे, मर्क्युरी म्हणजे पाऱ्याचा बल्ब असतो किंवा फुगा आपण म्हणू शकतो. हा फुगा काय करतो किंवा या फुग्यातील पारा काय असतो, तर हा पारा फुग्यातील नळीत काही अंतरापर्यंत वर चढलेला दिसेल. पाऱ्याच्या स्तंभाशेजारी अंशांकन केलेले दिसते. पाऱ्याच्या पातळी शेजारील अंशांकन वाचा. यावरून फुग्या भोवतालच्या हवेचे तापमान मोजता येते. म्हणजे हवा जी आहे म्हणजे थोडक्यात आपण रूम टेम्परेचर काय करू शकतो, रेकॉर्ड करू शकतो. आता आपल्याला काय करायचंय बघा. होल्ड द टेम्परेचर इन द वॉटर सो दॅट द बल्ब इज कम्प्लिटली इमर्स इन द water and read the temperature of the water. Here a flask is taken, ice is taken inside that flask and thermometer is placed in that flask in the such a way that the mercury bulb is inside the ice. Okay, now record the temperature of the ice. Repeat the activity taking some hot water. आता आपण हे आईस घेतलेलं आहे, हे पुन्हा रिप्लेस करून इथं हॉट वॉटर घ्यायचं म्हणजे गरम पाणी घ्यायचं आहे, त्याचं टेम्परेचर मोजायचं आहे. असं वेगवेगळ्या पद्धतीनं रिपीट ज्यावेळी आपण ऍक्टिव्हिटी करतो त्यावेळी तुम्हाला वेगवेगळी टेम्परेचर रेकॉर्डिंग म्हणजे कोल्ड वॉटर, हॉट वॉटर, रूम टेम्परेचर हे आपल्याला रेकॉर्ड करता येईल. नोट द टेम्परेचर. तर खाली काही उदाहरणं दिलेली आहेत बघा. सम एक्झाम्पल अँड द टेम्परेचर. बघा पहिलं दिलेलं आहे बॉइलिंग वॉटर, फ्रीजिंग वॉटर. बॉइलिंग वॉटर म्हणजे उकळलेलं जे पाणी असतं त्याचं टेम्परेचर आहे 100 डिग्री सेल्सिअस. ओके. त्यानंतर फ्रीजिंग वॉटर म्हणजे बर्फाच्या स्वरूपात असलेलं पाणी 0 डिग्री सेल्सिअस. एअर दॅट इज अ विंटर नाईट. विंटर नाईट म्हणजे हिवाळ्याच्या रात्रीच्या वेळी असणारं टेम्परेचर किती आहे, तर ते काय दिलेलं आहे 15 डिग्री बिलो. बिलो म्हणजे खाली. एअर इन द समर आफ्टरनून म्हणजे उन्हाळ्यातील भर दुपारचं टेम्परेचर किती असतं, साधारण 35च्या पेक्षा थोडंसं जास्त. ओके. त्यानंतर बघा इनसाइड द फ्रीज. आता बघा फ्रीज मध्ये सुद्धा 2 कप्पे असतात. एक कप्प असतो फ्रीजरचा की जिथं बर्फ तयार होतो आणि एंटायर जो आतला बॉक्स आहे म्हणजे कंटेनर जो असतो आतली बाजू फ्रीजची त्याचं टेम्परेचर आणि फ्रीजरचं टेम्परेचर काय असतं, वेगवेगळं असतं. तर इनसाइड फ्रीज किती आहे 5 डिग्री सेंटीग्रेड, लेस दॅन 5 डिग्री सेंटीग्रेड. आणि इनसाइड द फ्रीजर किती आहे लेस दॅन -18 डिग्री सेंटीग्रेड. How we will read it? -18 डिग्री सेल्सिअस. आणि आपल्या शरीराचं तापमान किती आहे अप्रॉक्सिमेटली 37 डिग्री सेल्सिअस. ओके. तर अशा पद्धतीनं हे जे जनरल मेजरमेंट आहेत ही आपल्याला दिलेली आहेत. आता नेक्स्ट पार्ट मध्ये आपण काय बघणार आहोत, तर बॉइलिंग म्हणजे काय आहे, बॉइलिंग म्हणजे काय आहे हे आपण बघणार आहोत. तर बघा बॉइलिंग म्हणजे काय बघा,
वॉटर इज कंटिन्युअसली इव्हॅपोरेटिंग. इव्हॅपोरेटिंग म्हणजे काय? बाष्पीभवन होणं. म्हणजेच काय? लिक्विड स्टेट मधलं जे वॉटर आहे दॅट टर्न्स इनटू अ वेपर स्टेट. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अ इव्हॅपोरेशन. ओके, तर व्हॉट इट्स टेल? वॉटर इज कंटिन्युअसली इव्हॅपोरेटिंग. We know that water spilled on the floor dries up slowly on its own. पाणी जर फरशीवर वगैरे सांडलं तर ते थोड्या वेळानं स्प्रेड होतं लगेच आणि थोड्या वेळानं हळूहळू ते ड्राय होऊन जातं. आता ड्राय होऊन जातं म्हणजे नक्की काय होतं? तर ते जे लिक्विड स्टेट मधलं पाणी आहे हे नॉर्मल टेम्परेचरला सुद्धा इव्हॅपोरेटिंग होऊन जात असतं, म्हणजेच ते वेपर स्टेटमध्ये जात असतं. दिस इव्हॅपोरेशन occurs from the surface of the water. आता बघा, जर आता हा एक फरशीचा तुकडा आहे असं आपण समजू. ओके, हां, आणि इथं पाण्याचं एक हे पडलेलं आहे असं समजू. तर रूम टेम्परेचर जे आहे, ह्या रूम टेम्परेचर वरून हे जे अप्पर लेयर आहे ह्याचा पाण्याचा, हा जो अप्पर लेयर आहे हा काय होतो? इव्हॅपोरेटिंग होऊन जातो आणि हा हळूहळू काय होतो? ड्राय होऊन तो जो पडलेले ठिकाण जे आहे ते ड्राय होऊन जातं. म्हणजेच काय? व्हॉट हॅपन वेन वॉटर बॉइल्स? काय होतं ज्यावेळी पाणी तापतं किंवा उकळतं त्यावेळी काय होतं? ॲज द वॉटर गेट्स हीटेड इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस. त्याचं तापमान जे आहे हे वाढलं जातं अँड इट इव्हॅपोरेट ॲज फास्टर अँड फास्टर रेट. बघा, पहिल्यांदा पाण्याला उष्णता दिली. बघा, वॉटर याला पहिल्यांदा काय दिली आपण? हीट दिली. बरोबर आहे. पहिल्यांदा हीट काय करतं? ते ऍब्सॉर्ब करतं. म्हणजे हीट काय करतं? शोषून घेतं. बरोबर आहे. शोषल्यानंतर काय होतं? ऍब्सॉर्ब केलं नंतर त्याला काय होतं? इन्क्रीज इन टेम्परेचर होतं त्याचं. इन्क्रीज इन टेम्परेचर म्हणजे त्याचं तापमान हे वाढत जातं आणि त्याच्या पुढची अशी स्टेज काय होते की इव्हॅपोरेशनची प्रोसेस तिथे चालू होते. इव्हॅपोरेट्स फास्टर अँड फास्टर, फास्टर अँड फास्टर. ओके, सी, नक्की पाणी उकळतं म्हणजे काय होतं? पहिल्यांदा आपण पाणी घेतलेलं होतं, त्याला हीट दिली, हीट झाली तर ती हीट ऍब्सॉर्ब केली पाण्यानंतर, त्यानंतर त्याचं इन्क्रीज इन टेम्परेचर झालं आणि जसं पाणीचं टेम्परेचर इन्क्रीज होतं त्यानंतर पुढची प्रोसेस होते, ती प्रोसेस आहे इव्हॅपोरेशन. वेन वॉटर केप्ट ऑन द स्टोव अटेन्स अ पर्टिक्युलर टेम्परेचर or a level of heat, the evaporation takes place in all parts of the body of the water. Then we see water bubbles rising at as faster and faster rate to the surface of the steam mixing in the air. This is called as a boiling of a water or ebullition. बघा काय इथं पण ते सांगितलेलं आहे तुम्हाला 5.5 या ॲक्टिव्हिटीमध्ये पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे बघा, सगळ्यांनी आकृतीमध्ये दिलेल्या नीट लक्ष द्या. पुस्तकामध्ये एक बर्नर घेतलेला आहे, बर्नरवर ट्रायपॉड ठेवलेला आहे, त्याच्यावर जाळी आहे आणि त्या जाळीमध्ये काय केलेलं आहे? पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये थर्मामीटर इन्सर्ट केलेला आहे. जसं आपण हिटिंग देऊ तसं पहिल्यांदा पाण्याचं टेम्परेचर 20 डिग्री असणार आहे, त्यानंतर 50 डिग्री सेंटीग्रेड होतं आणि त्यानंतर 100 डिग्री सेंटीग्रेड होतं. दॅट इज नथिंग बट द इन्क्रीजिंग टेम्परेचर बाय ॲब्सॉर्बिंग हीट ऑफ द वॉटर. Do you understand what is that? And at that stage water starts to evaporate at 100 degree centigrade. Okay, that is nothing but the boiling of the water, or we can say that it is a process of ebullition. At sea level, समुद्र शुद्ध पाण्याचे समुद्र सपाटीला pure water boils at 100 degree centigrade. जे शुद्ध पाणी असतं ते 100 डिग्री सेंटीग्रेडला काय होतं? बॉईल होतं. दिस इज अ बॉइलिंग पॉइंट ऑफ द वॉटर आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे? बॉइलिंग पॉइंट म्हटलेलं आहे. काय म्हणायचं? बॉइलिंग पॉइंट म्हणजे उत्कलन बिंदू. काय म्हणू शकतो आपण त्याला? उत्कलन बिंदू असं म्हणू शकतो. पुढे बघा काय सांगितलेलं आहे? वेन वॉटर वेपर कूल्स. आता दुसरी एक स्टेज सांगितलेली आहे. हे जे वॉटर वेपर आहे, water vapor cools.
उदाहरण दाखवू शकतो. थंड झाल्या की काय होतं, इट कन्वर्टेड इनटू द वॉटर अगेन. पुन्हा त्या काय होतात, कूल झाल्यानंतर वॉटर म्हणजे लिक्विड स्टेट मधल्या वॉटर मध्ये काय होतात, त्या कन्वर्ट होतात. लक्षात आलं का बघा, वॉटर वेपर व्हेन कूल्स, तिथे इव्हॅपोरेशन झालं, पाण्याची वाफ झाली, तीच पाण्याची वाफ पुन्हा थंड झाली तर ते वॉटर लिक्विड स्टेट मध्ये येतं आणि याच प्रोसेसला काय म्हटलेलं आहे, द प्रोसेस ऑफ कंडेन्सेशन. व्हॉट वी कॅन से दॅट कंडेन्सेशन. त्यालाच आपण संघनन असं म्हणतो. काय म्हणतो, संघनन. याला काय म्हणतो, बाष्पीभवन. बाष्पीभवन म्हणजे बाष्प तयार होण्याची प्रक्रिया. Condensation of steam also takes place at the 100 degree centigrade. It means that boiling and condensation point of water are one and the same. You have to mark this sentence, underline the sentence, very important sentence, that boiling point and condensation point of the water is one and the same. Did you get this? What is the concept of boiling? In the next part, we learn in the next part, that is page number 35. Here a purple paragraph is shown the process of the evaporation and the condensation. What is that process? Boiling and melting, gas vapor, liquid and solid, and condensation, freezing. म्हणजे ज्यावेळी कंडेन्सेशन होतं त्यावेळी काय होतं, हीट काय केली जाते, काढून घेतली जाते आणि त्यामुळे तो फ्रीजिंग पॉइंट त्याचा म्हणजे हळूहळू लिक्विड स्टेटला ते जायला चालू होतं. तसं आपण पाण्याच्या बाबतीतलं ते बघितलेलं आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण काय बघणार आहोत, फ्रीजिंग पॉइंट बघणार आहोत. टिल देन ओके.